नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जलसंपदा विभागामध्ये गट ब आणि गट क या पदांची सरळ सेवा भरती निघाली होती. एकूण 1400 वर्गांमध्ये ही भरती निघाली होती आणि 4497 पदांची रिक्त पदांची ही भरती होती. तर या पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर आपण या पदासाठी पदनिहाय सिलेबस पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिले पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी कोणते विषय असणार आहेत? मराठी विषय असणार आहे, इंग्रजी विषय, त्यानंतर सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न हे असणार आहेत. यासाठी प्रश्नसंख्या बघितली तर मराठी विषयासाठी 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर पुन्हा इंग्रजी प्रश्नसंख्या 15 असणार आहे. सामान्य ज्ञानची प्रश्नसंख्या 15 असणार आहे. बौद्धिक चाचणीची प्रश्नसंख्या 15 असणार आहे आणि तांत्रिकचे प्रश्न 40 प्रश्न असणार आहेत. एकूण बघितले तर मराठीसाठी 30 गुण, इंग्रजीसाठी 30, इंग्रजीपासून ते बौद्धिक चाचणीपर्यंत 30 गुण असणार आहेत. तांत्रिक प्रश्नासाठी 80 गुण असणार आहेत आणि याचा दर्जा पदवीचा दर्जा असणार आहे. त्या लेव्हलचे प्रश्न येणार आहेत आणि मराठीचं मराठी माध्यम, इंग्रजीचं इंग्रजी माध्यम आणि जे तांत्रिक प्रश्न असणार आहेत ते इंग्रजी माध्यमामध्ये असणार आहेत. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय MCQ टाइप असणार आहे. त्यानंतर अभ्यासक्रम आपण बघितला तर मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मराठी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग, उतारावरील प्रश्न, इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स ग्रामर आणि आयडम्स अँड फ्रेज, देअर मीनिंग अँड देअर यूज, कम्प्रिहेन्शन असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये भारताचा इतिहास असणार आहे. महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र, आर्थिक व सामाजिक विकास, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरणावरील परिस्थितीवरील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या आणि मानव विकास व पर्यावरण. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, चालू घडामोडी असणार आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्राचे तिन्ही ही लेवलचे चालू घडामोडी असणार आहेत. त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास याबाबत प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी यांचे वैशिष्ट्ये पण विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढे आपण बघितले तर बौद्धिक चाचणीसाठी सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न असणार आहेत आणि तांत्रिक प्रश्नासाठी भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी, ॲग्रिकल्चरमध्ये सॉईल आणि कृषी रसायनशास्त्र यांमधील पदव्युत्तर पदवी दर्जाचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर पुढचे पद आहे निम्न श्रेणी लघु टंकलेखक, मराठी इंग्रजी. यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी विषय असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी प्रश्नसंख्या असणार आहे 15 आणि प्रत्येक विषयासाठी गुण असणार आहेत 30. यासाठी दर्जा असणार आहे SSC 10th लेव्हलचा दर्जा असणार आहे आणि प्रत्येक ह्याचं मीडियम असणार आहे मराठी, इंग्रजी आणि परीक्षेचा कालावधी 1 तास 15 मिनिटेचा असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे. याचा आपण अभ्यासक्रम बघितला तर मराठी विषय असणार आहेत. सर्वसाधारण शब्दसंग्रह, बौद्धिक चाचणी, सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न या बौद्धिक चाचणी विषयामध्ये एवढे टॉपिक असणार आहेत आणि लघुलेखक चाचणी स्वतंत्रपणे होणार आहे आणि लेखी परीक्षेत 120 गुणांपैकी किमान 54 गुण मिळालेले उमेदवार लघुलेखन चाचणीस पात्र होणार आहेत. पद आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. मराठी पासून बौद्धिक चाचणीपर्यंत 15 प्रश्नसंख्या असणार आहेत आणि तांत्रिक प्रश्न 40 असणार आहेत. यासाठी गुण असणार आहेत. मराठीपासून ते बौद्धिक चाचणी या विषयापर्यंत 30 गुण असणार आहेत आणि तांत्रिक विषयासाठी 80 गुण असणार आहेत. याचा दर्जा बघितला तर आपण पदवी लेवलचा दर्जा असणार आहे आणि सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक यासाठी पदव्युत्तर पदवी याचा दर्जा असणार आहे. माध्यम बघितलं आपण तर मराठी, इंग्रजी या दोन्ही ह्यामध्ये तुम्हाला परीक्षा देता येईल आणि तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते मात्र इंग्रजीमध्येच तुम्हाला देता येणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी आपण बघितला तर 2 तासाचा परीक्षेचा कालावधी असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत आणि अभ्यासक्रम आपण बघितलं तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी जवळपास इथपर्यंत अभ्यासक्रम सेमच आहे आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी आणि ॲग्रिकल्चर याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक पदांकरिता अभ्यासक्रम जो असणार आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न असणार आहेत. याची प्रश्नसंख्या बघितली तर तांत्रिक प्रश्न 40 असणार आहेत आणि बाकीच्या विषयांसाठी 15 प्रश्नसंख्या असणार आहे आणि
गुण बघितले आपण तर 80 गुण हे तांत्रिक प्रश्नासाठी असणार आहेत आणि 30 गुण हे उरलेल्या विषयांसाठी असणार आहेत. आणि याचा दर्जा बघितला तर आपण 12वी आणि सामान्य ज्ञानपासून तांत्रिक विषयापर्यंतचा जो दर्जा असणार आहे तो पदवी लेव्हलचा असणार आहे. आणि याचे माध्यम तांत्रिक प्रश्न हे इंग्रजीमध्येच असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी जो असणार आहे 2 तासाचा असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न विचारले जाणार आहेत. याचा अभ्यासक्रम आपण बघितला तर याचा अभ्यासक्रम जो असणार आहे जवळपास सेमच आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीपर्यंत सेमच आहे. आणि तांत्रिक जे प्रश्न असणार आहेत त्यासाठी भूगर्भशास्त्र व उपयोजित भूगर्भशास्त्र या विषयातील पदवी दर्जाचा अभ्यासक्रम तुम्हाला तांत्रिक विषयासाठी विचारण्यात येणार आहे. त्यानंतर पदाचे पुढचे पद आहे आरेखक. आरेखक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि बौद्धिक चाचणी तांत्रिक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी तुमचा दर्जा असणार आहे एस-एस-सी लेव्हलचा. त्यानंतर तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते पदविका लेव्हलचे असणार आहेत. आणि प्रश्न संख्या बघितली तर तांत्रिक प्रश्न तुम्हाला 40 असणार आहेत. यासाठी गुण 80 असणार आहेत. आणि उरलेले जे सब्जेक्ट आहेत त्यासाठी तुम्हाला 15 प्रश्न आणि 30 गुण विषयानुसार असणार आहेत. आणि याचं माध्यम बघितलं आपण तर इंग्रजी माध्यममध्येच तुम्हाला टेक्निकल प्रश्न देता येणार आहेत. आणि याचा वेळ असणार आहे 2 तासासाठी तुम्हाला कालावधी असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. असं म्हणजे मित्रांनो सामान्य अध्ययन जो विषय असणार आहे त्यामध्ये पदानुसार प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जसं आपण बघितलं की आरेखक या पदासाठी सामान्य अध्ययन याचा आपण सिलेबस बघितला तर महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी. तर मित्रांनो जसे पद असणार आहे त्यानुसार तुम्हाला सब्जेक्ट विचार असणार आहेत आणि त्यानुसारच सिलेबस असणार आहे. आणि बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका दर्जाचा अभ्यासक्रम तुम्हाला विचारण्यात येणार आहे. त्यापुढचं पद आहे सहाय्यक आरेखक. यासाठी तुम्हाला विषय असणार आहेत मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन, बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. आणि ह्याचा जो दर्जा असणार आहे पदविका लेव्हलचा दर्जा असणार आहे तांत्रिक प्रश्नासाठी. यासाठी तांत्रिक प्रश्न 40 संख्या असणार आहे आणि 80 गुण असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तास. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तांत्रिक प्रश्नाचा माध्यम जे असणार आहे इंग्रजी असणार आहे. आणि मराठीपासून बौद्धिक चाचणी या विषयांची प्रश्नसंख्या बघितली आपण तर 15 आणि त्याचे गुण पण 30 असणार आहेत. फक्त तांत्रिक प्रश्न हे 40 प्रश्नसंख्या आणि 80 गुण ह्यासाठी विचारण्यात येणार आहेत. आणि आपण सिलेबस बघितला तर सिलेबस ह्यासाठी मराठी, इंग्रजी सेमच आहे जवळपास. आणि सामान्य अध्ययनमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यानंतर प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संगणन कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण विकास, भारताची शेजारी राष्ट्रांशी संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी वैशिष्ट्ये, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषय एवढे असणार आहेत. आणि 15 प्रश्नसंख्या मराठीपासून ते बौद्धिक चाचणीपर्यंत असणार आहे. आणि तांत्रिक प्रश्न जे असतील ते 40 प्रश्न असतील. आणि यासाठी गुण असणार आहेत 80 आणि उरलेल्या विषयांसाठी 30 गुण असणार आहेत विषयानुसार. याचा दर्जा असणार आहे 10वी लेव्हलचा, एस-एस-सी लेव्हलचा दर्जा असणार आहे आणि तांत्रिक प्रश्नासाठी पदविका लेव्हलचा दर्जा असणार आहे. आणि माध्यम आपण बघितलं तर तांत्रिक प्रश्न जे आहेत ते इंग्रजीमध्ये विचारण्यात येणार आहेत. आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे 2 तासांचा असणार आहे. यासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारण्यात येणार आहेत. आणि यासाठी मराठी जो विषय आहे मराठीसाठी सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न, इंग्रजी 10वी जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, आयडियम्स अँड फ्रेज, कम्प्रिहेन्शन, सामान्य ज्ञान 10वी. सामान्य ज्ञान जे आहे ते 10वी लेव्हलचं विचारण्यात येणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्रामप्रशासन जवळपास सेमच आहे. आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत ते स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका दर्जाचा अभ्यासक्रम असणार आहेत. आणि तिचे जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रश्नांची संख्या 40 असणार आहे. आणि मराठीपासून बौद्धिक चाचणी या विषयाची प्रश्नसंख्या असणार आहे 15 विषयानुसार. आणि याचे गुण पण असणार आहेत 30 गुण. आणि तांत्रिक प्रश्नांचे गुण असणार आहेत 80. याचा जो दर्जा असणार आहे तो 12वीचा असणार आहे मराठी, इंग्रजीचा आणि
सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक यासाठी पदवी लेव्हलचा दर्जा असणार आहे आणि माध्यम जो असणार आहे ते इंग्रजी असणार आहे तांत्रिक प्रश्नासाठी आणि मराठी व इंग्रजी तुम्हाला सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यासाठी माध्यम असणार आहे. परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासांचा असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न तुम्हाला विचारणार येणार आहेत आणि घटक जे आहेत ते मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न, इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, आयडियम्स अँड फ्रेज. त्यानंतरनं आपण सामान्य ज्ञानमध्ये बघितलं तर भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह आणि महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे यामध्ये विचारण्यात येणार आहेत आणि सामान्य ज्ञानमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरणावरील प्रश्न आणि भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, बौद्धिक चाचणी, तांत्रिक अभ्यासक्रम जो असणार आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, कृषी यामधील पदवी दर्जाचा अभ्यासक्रम तुम्हाला विचारण्यात येणार आहे. पुढचं पद असणार आहे अनुरेखक. अनुरेखक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न असणार आहेत 40 आणि याचे गुण असणार आहे 80 आणि याचा जो दर्जा असणार आहे तो SSC लेव्हलचा दर्जा असणार आहे 10वी लेव्हलचा आणि बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सोडवता येतील व सामान्य ज्ञान विषय चे प्रश्न पण तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये सोडवता येतील. दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो 2 तासांचा असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. त्यानंतर आपण अभ्यासक्रम बघितला त्यामध्ये घटक बघितले तर मराठी 10वी आणि इंग्रजी हे सेमच आहे. त्यानंतर तांत्रिक जो प्रश्न आहे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य या दर्जाचा अभ्यासक्रम तुम्हाला विचारण्यात येणार आहे. तुम्ही ते सामान्य ज्ञान 10वी आणि बौद्धिक चाचणी 10वी स्तरचं तुम्हाला विचारण्यात येणार आहे. तुम्ही ते पाहू शकतात. त्यानंतर पुढचं पद असणार आहे दप्तर कारकून, मोजणीदार व कारवा निरीक्षक. या तिन्ही पदांसाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय या 3 पदांसाठी असणार आहेत. यासाठी आपण प्रश्नसंख्या बघितली तर प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न आणि प्रत्येक विषयासाठी 50 गुण विचारण्यात येणार आहेत. मराठी, इंग्रजीचा दर्जा जो असणार आहे तो 12वीचा असणार आहे. सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी जी असणार आहे पदवी दर्जाची असणार आहे आणि माध्यम आपण बघितलं तर मराठी व इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी तुम्हाला या 2 माध्यमांमध्ये देता येतील. त्यानंतर आपण परीक्षेचा कालावधी बघितला तर 2 तासांचा कालावधी असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर आपण अभ्यासक्रम बघितला तर मराठीचा सेमच आहे आणि इंग्रजीचा पण सेमच आहे. तर सामान्य ज्ञान म्हणजे जी जे आहे ते जास्त विचारण्यात येणार आहे. महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, इतिहास, त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र, आर्थिक आणि सामाजिक विकास, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण परिस्थितीतील प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पर्यावरणाशी रिलेटेड प्रश्न असतील. भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी विचारण्यात येणार आहेत. कृषी व ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी बाबी, वैशिष्ट्ये आणि बौद्धिक चाचणीचा पण सिलेबस सेमच आहे बाकीच्या पदानुसार. चे पद आहे सहाय्यक भांडारपाल. यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एवढे विषय असणार आहेत आणि प्रत्येक विषयानुसार 25 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. 50 गुणांसाठी आणि याचा दर्जा जो असणार आहे SSC लेव्हलचा दर्जा असणार आहे आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे 2 तासांचा असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, MCQ टाईप आणि आपण सिलेबस जो बघितला तर सेमच असणार आहे. GK, बौद्धिक चाचणी, रिझनिंग, इंग्रजी, मराठी याचा आपण सिलेबस व घटक सेमच असणार आहे बाकीच्या पदानुसार. त्या पुढचे पद आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी आणि बाकीच्या विषयांचे बघितलं तर 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी आणि माध्यमिक शालांत दर्जा असणार आहे मराठीचा 10वीचा दर्जा आणि इंग्रजीचा पण 10वीचा दर्जा असणार आहे. सामान्य ज्ञानपासून तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते 12वीच्या दर्जाचे असणार आहेत आणि याच्यासाठी जो वेळ असणार आहे 2 तासांचा असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारण्यात येणार आहेत तुम्हाला. नंतर मित्रांनो आपण कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदाचा घटक बघितले तर सिलेबस आपण बघितला तर सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न, मराठी विषयामध्ये, इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स ग्रामर, आयडम्स अँड फ्रेज, कम्प्रिहेन्शन,
सामान्य ज्ञानमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन. जवळपास मित्रांनो अभ्यासक्रम सेमच आहे बाकीच्या पदानुसार. तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दर्जाचे 12वीच्या लेव्हलचे असणार आहेत आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रमावर आधारित तसेच कृषीबाबतचा अभ्यासक्रम पण विचारण्यात येणार आहे. कनिष्ठ सर्वेक्षण या पदासाठी. मित्रांनो ही माहिती होती जलसंपदा विभाग पदभरतीच्या सिलेबस बद्दलची. तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.